खासदार बजरंग सोनावणेजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सोनावणे साहेब, प्रत्येक तपशील समोर जेव्हा येतोय तेव्हा मात्र अंगावर काटा येतो आणि संताप अधिकाधिक वाढत जातो। काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? हे बघा, ही घटना ज्या दिवशी घडली 9 डिसेंबरला, त्या दिवसापासून मी एकच सांगतोय की संतोष अण्णा देशमुख यांना किडनॅपिंग करून टॉर्चर करू मारलं आणि एवढी निर्घृण अशी हत्या केली की मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे। ठीक आहे, एखादं भांडणे होणे, छोटं काही होणे, पण ते ठीक आहे, मर्डर होणे ते सुद्धा समजू शकतो, पण अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी घटना याच्या अगोदर कधी घडली नसेल। एवढ्या क्रूरतेने यांनी मारलेला आहे। त्याच्यामुळे या क्रूर वृत्तीला संपवायचं असेल तर त्याच पद्धतीने त्यांना सुद्धा फाशी दिली पाहिजे, तरच कुठेतरी दहशत निर्माण होईल प्रशासनाची, पोलीस यंत्रणेची, न्यायालयाची, अशी माझी मागणी आहे। कारण मी प्रत्येक अपडेट पहिल्या क्षणापासून, जी घटना किडनॅपिंग झालं 3:15च्या दरम्यान जवळपास, त्याच्यानंतर किडनॅपिंग झाल्यानंतर मी हाऊसलाच होतो। परत मला ज्यावेळेस कळलं की डायरेक्ट मर्डरच झालेला आहे 6-6:30 वाजता, तर मी 7:10 जवळ आसपास मी पहिली प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्रात, देशातून मी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करीत असताना, मी दिल्लीला असताना दिल्लीतून पहिली प्रतिक्रिया देणारा बजरंग सोनवणे ही सर्व सत्य बाहेर महाराष्ट्रासमोर, महाराष्ट्राच्या समोर, देशाच्या समोर ठेवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या वाहिन्याच्या माध्यमातून मी केलं। त्या क्षणापासून मी सांगतोय की ही जी प्रवृत्ती आहे याचा मास्टरमाइंड सापडला पाहिजे, ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे की मास्टरमाइंड। त्याच्यानंतर सगळे आले, सगळे बोलतायत, सगळ्यांनी साथ दिली, सगळी जनता असेल, गाव असेल, कुटुंब तर आहेच आहे, पण बाकी सर्व लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत। पण या सर्व घटनेत फक्त काय झालं तर पहिल्या दिवसापासून आपण सगळेजणांनी आम्ही केलं, तुमच्या सहित म्हणजे मीडिया सहित सर्वांनी केलं, त्याच्यामुळे ही घटना उघडकीस आली। आणि ही सोनावणे झालेल्या साहेब, घटने अगदी तुम्ही म्हणताय की अगदी पहिल्या दिवसापासून तुम्ही या सगळ्या विषयी भाष्य करताय आणि अर्थात आम्हाला देखील या सगळ्या संदर्भात तुम्ही वेळोवेळी खुलासे करत आलात। पण सगळ्यात महत्त्वाचं, आज या सगळ्या घटनेला 108 दिवस पूर्ण होत आहेत। व्हिडिओ मध्यंतरीच्या काळात समोर आले, आता व्हिडिओचा, फोटोचा तपशील समोर येतोय, पण कृष्णा आंधळे कुठे आहे याचा मात्र अद्यापही थांगपत्ता काही लागत नाहीये। हे दुर्दैव समजावं लागेल। पोलीस यंत्रणा असेल, SIT, CID, या सर्व यंत्रणा याच्यामध्ये निष्क्रिय ठरत आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या गृहमंत्र्याचा कारभार सांभाळत आहेत, गृहमंत्री पद त्यांच्याकडे आहे, गृह खातं स्वतः त्यांच्याकडे आहे। या गोष्टीचा विचार जर केला, आता आदरणीय अजितदादा पवार पालकत्व त्यांनी बीड जिल्ह्याचं घेतलेलं आहे। अशा दिग्गज नेते जे महाराष्ट्रातले आहेत, त्या दिग्गजांकडे बीड जिल्ह्याचं पूर्ण पालकत्व पण दादांकडे आलंय आणि मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा गृह खातं असल्यामुळं हे गृह खातं काय करतंय आणि गृह खाते त्याच्यात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी का सूचना काय, याला पळून जायला कुणी मदत केली? कृष्णा आंधळे सुद्धा या दोघांसोबत होता। शेवटचे जे 2 जण अटक झाले, सुदर्शन गुले नाही, त्यांच्या बरोबरच कृष्णा आंधळे होता असं तपासात किंवा मीडियानं पण दाखवलेलं। मग हा एकटाच कसा गेला बाजूला? त्याचं काहीतरी कारण सांगितलं। बघा, प्रत्येक घटनेला काहीतरी स्टोरी बनवून सांगितली जाते। ह्या घटनेची सुरुवात जर कुठं झाली असेल ना, तर ती 28 मे 2024 रोजी झालेली आहे। कारण 28 मे 2024ला तुम्हाला सांगतो, खंडणी मागून खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि त्या खंडणीत एकावर गुन्हा झाला आणि इतर एक म्हणलं, तो इतर एक आरोपी आणखी अटक केला नाही। SP साहेब बीडने आणखी तीच जर घटना त्याच दिवशी त्या दोघांना अटक झाली असती ना, तर ही घटना पुढे घडली नसती। जो आणखी एक, मग ही कुणाच्या तर राजकीय प्रेसरने इतर एक म्हणलेला न्यूज दिला रेकॉर्ड, तो आला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी SP साहेबांना पत्र देणार आहे। ही घटना ते झाली। त्याच्यानंतर परत पुन्हा असं म्हणलं गेलं, निश्चित सोनावणेची अगदी 14 जूनला परत पुन्हा जगमित्र कारखान्याचा कार्यालय जी परळीला आहे, तिथं जगमित्र ऑफिस मध्ये, तर तिथं सुद्धा काहीतरी अवादा कंपनीचे जी उपाध्यक्ष आहेत, तांबोळी, शिंदे आणि थोपटे, या तिघांनी यांच्या बरोबर ही सर्व राजकीय मंडळी, तिथले आमदार, मंत्री आणि वाल्मिक कराड यांच्या टोळीची बैठक झाली। त्याच्यानंतर सुरेश दस साहेबांनी बऱ्याच वेळेस ही पाडा वाचला की काहीतरी 19ला का कुठल्या तरी सातपुडा मुंबईला झाली। मग एवढ्या ह्या घटना असताना या घटनेचा कुठं उल्लेख केलाय का? माझी मागणी असेल की या सर्व घटना सुद्धा 28 मेची घटना
ही परत जगमित्र कार्यालयावरील मीटिंग, परत पुन्हा सातपुडा बंगल्यावर झालेल्या मीटिंग, या तिन्ही गोष्टी सुद्धा पूर्वनी आरोपपत्रामध्ये घेतल्या पाहिजेत. म्हणजे पुन्हा सगळं खरं बाहेर येईल की कोण अगदी. खंडणी गोळा करीत होतं, कुणासाठी खंडणी जात होती, पैसा कुठं कुठं गेला अगदी. आणि गोळा कोणाकडून किती किती केला, या सर्व गोष्टीचा तपास सुद्धा झाला पाहिजे. आणि अगदी. याच्यासाठी मी SP साहेबांना सुद्धा पत्र देणार. निश्चित निश्चित सुनावणीची धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.